नमस्कार मंडळी. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 12वी अर्थशास्त्र, त्यामधील दुसरे चॅप्टर, ते म्हणजे उपयोगिता विश्लेषण, युटिलिटी अनालिसिस याचा स्वाध्याय. चला तर पाहूयात याचा स्वाध्याय. प्रश्न 1 आहे, खालील विधाने पूर्ण करा. त्यामध्ये 1, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता ही. पर्याय आहे अ, वाढते, ब, स्थिर राहते, क, घटते, ड, वाढते आणि नंतर घटते. तर याचे उत्तर आहे पर्याय ब, स्थिर राहते. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता ही स्थिर राहते. पैशाची उपयोगिता स्थिर राहते हे एक त्यामधील गृहीतक आहे. चला तर दुसरा प्रश्न पाहूयात. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगितेची संकल्पना ही. पर्याय अ, क्रमवाचक संकल्पना आहे, ब, संख्यात्मक संकल्पना आहे, क, क्रमवाचक संकल्पना आणि संख्यात्मक संकल्पना दोन्ही, आणि ड आहे ते यापैकी नाही. तर याचे उत्तर आहे संख्यात्मक संकल्पना, पर्याय ब. तिसरे आहे, जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता. पर्याय अ, वाढते, ब, स्थिर असते, क, घटते आणि ड, शून्य असते. तर याचे उत्तर आहे क, घटते. कारण जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता ही घटत जाते. त्यानंतर पुढे आहे, चौथे आहे ते म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा म्हणजे तृप्तिबिंदू म्हणजे जेव्हा. पर्याय अ आहे, एकूण उपयोगिता वाढते आणि सीमांत उपयोगिता घटते, ब, एकूण उपयोगिता घटते आणि सीमांत उपयोगिता ऋण होते, क, एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते, आणि ड आहे ते म्हणजे सीमांत उपयोगिता घटते आणि एकूण उपयोगिता वाढते. तर आता याचे उत्तर आहे समाधानाचा तृप्तिबिंदू म्हणजे उत्तर क आहे याचे. एकूण उपयोगिता जेव्हा महत्तम असते आणि सीमांत उपयोगिता शून्य असते तेव्हा तो बिंदू म्हणजे समाधानाचा बिंदू असतो. आणि त्यानंतर जर आपण त्या वस्तूचे उपभोग घेत गेलो तर त्यानंतरचे मिळणारे उपयोगिता ही आपल्याला मिळणारे असमाधान दर्शवते. त्यामुळे उत्तर आहे क. त्यानंतर पुढील 5वा प्रश्न आहे तो म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता. जेव्हा सीमांत उपयोगिता घटत असते तेव्हा एकूण उपयोगिता ही घटत्या दराने वाढत असते. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय अ, वाढते. व जेव्हा सीमांत उपयोगिता ही ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता ही घटत जाते. त्यामुळे ते उत्तर आहे पर्याय अ, वाढते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न 2, तो म्हणजे योग्य जोडीचा पर्याय निवडा. त्यामध्ये 1 आपल्याला अ आणि ब दिलेले आहे, तर याचा योग्य पर्याय आहे तो म्हणजे उत्तर ब. काळ उपयोगिता ही रक्तपेढी मधून मिळते, कारण रक्तपेढी आपण रक्त आता घेऊन आपण पुढील 2-3 महिन्यांनी वापरू शकतो, त्यामुळे त्यामध्ये काळ उपयोगिता निर्माण होते. स्थल उपयोगिता ही वाहतूक निर्माण करते, त्यामुळे दुसऱ्याचे उत्तर आहे अ. कारण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालाची किंवा सामानाची दळणवळण ही वाहतुकीमार्फत केली जाते. व उदाहरणार्थ जर आपण काश्मीरमध्ये सफरचंदाचे उत्पादन केले तर ते आपण इकडे कन्याकुमारीकडे जर आपल्याला ते वापरायचे असेल तर त्यामध्ये आपण वाहतुकीचा उपयोग करू शकतो, तेव्हा आपल्याला स्थल उपयोगिता निर्माण होते. त्यानंतर तिसरा आहे ते म्हणजे सेवा उपयोगिता. तर सेवा उपयोगिता आपल्याला डॉक्टर यांच्या ज्ञानापासून मिळते, त्यामुळे तिसऱ्याचे उत्तर आहे ड, डॉक्टर. त्यानंतर चौथे ज्ञान उपयोगिता.
ज्ञान उपयोगिता ही आपल्याला मोबाईल फोन पासून मिळते, कारण त्यातून आपल्याला ज्ञान मिळते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 2. उपभोक्त्याचा समतोल दर्शविणारे विधान. अ. सीमांत किमतीपेक्षा जास्त. ब. सीमांत व किमती समान. क. सीमांत किमतीपेक्षा कमी. आणि ड. किंमत एकापेक्षा कमी. पर्याय आहेत अ आणि ब, अ ब आणि क, अ ब क आणि ड आणि फक्त ब. तर याचे उत्तर आहे फक्त ब. कारण जेव्हा सीमांत व किंमत ही समान नसते तेव्हा तो उपभोक्त्याचा समतोल असतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न 3. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. 1. सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. तर यामध्ये संकल्पना आहे ती म्हणजे काल उपयोगिता. कारण सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केलेले आहे. स्वेटर हे फक्त आपण काळानुसार वापरतो. जर ते उन्हाळ्यात तयार केले असेल तर ते आपण हिवाळ्यात वापरू शकतो. त्यामुळे त्यामध्ये काल उपयोगिता निर्माण होते. काळ बदलल्याने आता त्याची स्पष्टीकरण आपण खाली देऊ शकतो. ते म्हणजे काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते. त्यास काल उपयोगिता असे म्हणतात. ऋतू बदलल्याने एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण उदाहरण खाली दिलेले आहे ते म्हणजे ऋतू बदलल्याने एखाद्या वस्तूमध्ये इथे वास्तू झालेली आहे ते वस्तू असं आहे उपयोगिता निर्माण होणे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. तर यामध्ये संकल्पना आहे ती म्हणजे स्वामित्व उपयोगिता. जेव्हा एक वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते तेव्हा त्यामध्ये स्वामित्व आहे उपयोगिता निर्माण होते. यामध्ये विक्रेत्याकडून ग्राहकाकडे वस्तू हस्तांतरित होते. म्हणजे जेव्हा आपण वस्तू खरेदी करतो त्यावेळी आपल्याला त्यामध्ये स्वामित्व उपयोगिता निर्माण होते. कारण जेव्हा आपण वस्तू खरेदी करतो तेव्हा ती वस्तू पूर्वी विक्रेत्याची असते. ते आपण खरेदी केल्यानंतर ती आपली होते. यामध्ये स्वामित्व उपयोगिता निर्माण होते. तर पाहूयात आता पुढील प्रश्न. कविताने संत्र्यांचे एकामागे एक 5 नग सेवन केले. आता एकामागे एक असे 5 नग, एकामागे एक असे 5 नग सेवन केल्यामुळे इथे संकल्पना आहे ती म्हणजे उपभोग सातत्य. एखाद्या वस्तूच्या नगांचा आहे उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे एका पाठोपाठ एक घेणे म्हणजेच उपभोग सातत्य होय. तर त्याची आपण संकल्पना स्पष्ट केलेली आहे. आता पुढील प्रश्न पाहूया. भूषणाने 4 चपात्या खाल्ल्यानंतर 5वी चपाती खाण्यास नकार दिला. आता 4 चपात्या खाल्ल्यानंतर 5वी चपाती खाण्यास नकार दिला. जर 5वी चपाती खाल्ली असती तर त्याला असमाधान मिळाले असते. त्यामुळे हा 4 चपात्यांचा जो पॉइंट असेल म्हणजे बिंदू असेल तो समाधानाचा बिंदू किंवा तृप्ती बिंदू असेल. त्यामुळे ती संकल्पना आहे समाधानाचा बिंदू किंवा तृप्ती बिंदू. ज्यावेळी एखाद्या वस्तूपासूनची एकूण उपयोगिता महत्तम असते या समाधानाच्या बिंदूमध्ये एकूण उपयोगिता ही महत्तम असते आणि सीमांत उपयोगिता ही 0 असते व सीमांत उपयोगिता 0 असते ती स्थिती समाधानाचा बिंदू असते. आता पाहूयात 5. ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. उपयोगिता संकल्पना आहे यामध्ये उपयोगिता. कारण वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजेच उपयोगिता होय. यामध्ये ललिताने वही पेन आता यामध्ये वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केलेली आहे. वही पेनने निबंध लेखनाची गरज पूर्ण केलेली आहे. त्यामुळे त्यामधून आपल्याला उपयोगिता निर्माण झालेली आहे. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. दुसऱ्या नगावर एकूण उपयोगिता 11 आहे आणि सीमांत उपयोगिता 5 आहे. हे पाहू शकता दुसरा नग त्यामध्ये एकूण उपयोगिता ही 11 आहे आणि सीमांत उपयोगिता ही 5 आहे. असेच ते पुढे घटत जाते. तर त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया.
दुसऱ्यातील अ आहे, जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते. आता आपण मगाशी चार्ट मध्ये पाहिले आहे तर त्याप्रमाणे जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता ही 0 असते. त्यानंतर ब, जेव्हा एकूण उपयोगिता घटते, जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ही ऋण असते. जेव्हा एक सीमांत उपयोगिता ही घटत ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटत जाते. मग आपण यापूर्वी पाहिलेले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न 5 आहे तो म्हणजे सविस्तर उत्तरे लिहा. एक, त्यामधील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करायचा आहे. या प्रश्नांना आपल्याला 8 मार्क असतात. आता यामध्ये आपल्याला 2 मार्कासाठी याची सिद्धांताची व्याख्या स्पष्ट करायला येणार आहे. त्यानंतर त्याची गृहीतके लिहून अपवाद लिहायचे आहेत. तर पाहूया त्याचे उत्तर. इथे पहिल्यांदा प्रस्तावना दिलेली आहे, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात विस्तृत स्वरूपात स्पष्ट केला आहे. त्यानंतर आता त्याची सिद्धांताची विधान येथे दिलेली आहे. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासूनचे मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत जाते. याला आपल्याला 2 मार्क मिळतात. त्यानंतर पुढील पाहूयात गृहीतके. गृहीतकांमध्ये आपण 4 गृहीतके लिहू शकतो. त्यामध्ये पहिले गृहीतक आहे ते म्हणजे विवेकशीलता. उपभोक्ता विवेकशील आहे आणि त्याची वर्तणूक सर्वसामान्य आहे असे मानले जाते. त्यामुळे तो महत्तम समाधान मिळविण्याचा प्रयत्न करतो. आता या घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये काही गृहीतके आहेत. त्यामध्ये पहिले आहे ते म्हणजे विवेकशीलता. यामध्ये असे मानले जाते की उपभोक्ता हा विवेकशील आहे आणि त्याची वर्तणूक सर्वसामान्य आहे. त्यानंतर पुढील पाहूयात आपण गृहीतके. दुसरे आहे ते म्हणजे संख्यात्मक मापन. दुसरे आहे ते म्हणजे संख्यात्मक मापन. सिद्धांतात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असे गृहीत धरले जाते. त्यामुळे गणिती प्रक्रिया सहज शक्य होतात. त्यामुळे वस्तूच्या प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता जाणून घेता येते व त्याची तुलना करता येते. हे महत्त्वाचे आहे. कारण उपयोगिता ही संख्यात्मक मापन करता येते असे गृहीत धरलेले आहे. वास्तवात तसे आपल्याला उपयोगिता मापन करता येत नाही. त्यामुळे हे गृहीतक महत्त्वाचे आहे. त्यानंतर तिसरे आहे ते म्हणजे एकजिन्सीपणा. उपभोगातील वस्तूचे सर्व नग, आकार, स्वरूप, रंग, चव इत्यादी बाबत समान आहेत. म्हणजे उपभोक्ता जे वस्तू किंवा सेवांचे उपभोग घेणार ते सर्व त्या सर्वांचे नग, आकार, स्वरूप, रंग, चव या बाबतीत समान आहेत असे गृहीत धरलेले आहे. त्यानंतर चौथे आहे ते म्हणजे उपभोग सातत्य. एखाद्या वस्तूच्या सर्व नगांचा उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे एका पाठोपाठ एक घेतला जातो. एखाद्या वस्तूच्या सर्व नगांचा उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे एका पाठोपाठ एक घेतला जातो. त्यानंतर पाहूया आता याचे अपवाद. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद खालीलप्रमाणे आहेत. 1. छंद, 2. कंजूस व्यक्ती, 3. व्यसन, 4. सत्ता, 5. पैसा. पहिला छंद आहे तो म्हणजे पोस्टाची विविध तिकिटे, दुर्मिळ नाणी व दुर्मिळ चित्रे यांचा संग्रह करणे, संगीत ऐकणे, पुस्तकांचे वाचन करणे यांसारख्या छंदांबाबत हा सिद्धांत अनुभवास येत नाही. याचे कारण त्यांच्या साठ्यात होणारी वाढ अधिकाधिक आनंद देते. त्यामुळे सीमांत उपयोगिता वाढते, परंतु यात एकजिन्सीपणा व सातत्य या गृहीतकांचे उल्लंघन झालेले आहे. सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा छंदांना लागू होत नाही, कारण जसे आपण आपला छंद जोपासत जाऊ तशी आपली उपयोगिता ही वाढत जाते. उपयोगिता कमी न होता सीमांत उपयोगिता ही वाढत जाते. त्यामुळे येथे तो सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू होत नाही. त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे कंजूस व्यक्ती. कंजूस उपभोक्त्याच्या
बाबतीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वाढीव नगापासून त्याला अधिकाधिक समाधान मिळते, कारण तो लोभी असतो, अविवेकी असतो. त्यामुळे पैशाच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर पैशाची सीमांतोपयोगिता वाढते. परंतु यात विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे. तिसरे आहे ते म्हणजे व्यसन. व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत असे आढळून येते की मद्याच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगाबरोबर त्याची नशेची पातळी वाढत जाते. त्यामुळे मद्यपी व्यक्तीची सीमांतोपयोगिता वाढल्यासारखे वाटते. हा सीमांतोपयोगितेचा सिद्धांत व्यसनाच्या बाबतीत लागू होत नाही, कारण सीमांतोपयोगिताही वाढत जाते. वस्तूच्या उपभोगाबरोबर सीमांतोपयोगिताही वाढत जाते. त्यामुळे व्यसनाच्या ठिकाणी सुद्धा हा सिद्धांत लागू होत नाही. त्यानंतर चौथा आहे ते म्हणजे सत्ता. व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होते, तशी सत्तेची लालसा वाढत जाते. ती जास्तीत जास्त सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करते. व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होते, तसतशी सत्तेची लालसा वाढत जाते. ती जास्तीत जास्त सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे सत्तेच्या ठिकाणीही हा सिद्धांत लागू होत नाही. पाचवा आहे तो म्हणजे पैसा. पैशाची सीमांत उपयोगिता कधीही शून्य होत नाही, असे म्हटले जाते. पैशाच्या साठ्याच्या वाढीबरोबरच सीमांतोपयोगिताही वाढत जाते. कारण विविध गरजा भागविताना अनेक वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी विनिमय माध्यम म्हणून पैसा वापरला जातो.